नमस्कार मित्रांनो, आपण इंटिग्रेशन ऑलरेडी स्टार्ट केलेलं आहे. इंटिग्रेशनमध्ये आपलं एक्सरसाइज 3.1 कंप्लीट झालेली. एक्सरसाइज 3.1 ही बेसिक फॉर्म्युला ऑफ इंटिग्रेशन याच्यावर डिपेंड होती. आपण ती एक्सरसाइज कंप्लीट केलेली. आता एक्सरसाइज 3.2 स्टार्ट करणार आहे. 3.2 मध्ये 3 पार्ट आहेत. दॅट इज 3.1, 3.2A, 3.2B आणि 3.2C. ओके, प्रत्येक पार्ट हा प्रत्येक वेगळ्या मेथडवर डिपेंड आहे. तर आपण 3.2A स्टार्ट करणार आहे, जी 3.2A ही इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन या मेथडवर डिपेंड आहे. तर आपण काय असतं सबस्टिट्यूशन, कोणतं एक सबस्टिट्यूशन ठेवायचं हे आपण बघणारच आहे. पण त्या अगोदर काय बेसिक फॉर्म्युले तुम्हाला आणखी ऍड करावं लागणार आहे. म्हणजे फॉर्म्युलेमध्ये थोडेसे तुम्हाला आणखी प्लस करावं लागणार आहे. तर फॉर्म्युले कोणते म्हणजे किंवा काय आणखी त्यात म्हणजे 2 रिझल्ट तुम्हाला ऍड करावं लागणार आहे. चलो तर बघूया. सी फॉर एक्झाम्पल नाव सी तुमच्याकडे डेरिव्हेटिव्ह आय एम टॉकिंग अबाउट डेरिव्हेटिव्ह. तुमच्याकडे डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले कोणते? सी डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स. साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय आहे? दॅट इज कॉस एक्स आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स इज इक्वल टू काय? मायनस साइन एक्स आहे. डेरिव्हेटिव्ह आय एम टॉकिंग अबाउट डेरिव्हेटिव्ह. हे डेरिव्हेटिव्ह फंक्शन आहे. दॅन डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस, दॅन डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स इज इक्वल टू काय? दॅट इज सेक स्क्वेअर एक्स आहे. then derivative of cot x is equal to काय? minus cosec square x आहे. then derivative of sec x is equal to sec x tan x आहे. then derivative of cosec x is equal to minus cosec x tan cot x. ओके, साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक याची कंप्लीट डेरिव्हेटिव्ह आपल्याकडे, बरोबर आहे ना. साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक डेरिव्हेटिव्ह कंप्लीट आहे याचे, साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेकचे. पण इंटिग्रेशन आपण आता जितके फॉर्म्युले यूज केले त्यामध्ये इंटिग्रेशनचे फक्त 2च आपल्याला फॉर्म्युले यूज केले आपण. दॅट इज द इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स अँड इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स. बाकी टॅन एक्सचं इंटिग्रेशन आपल्याला माहित नाही, कॉट एक्सचं इंटिग्रेशन आपल्याला माहित नाही, सेक एक्सचं इंटिग्रेशन आपण माहित नाही आणि कोसेक एक्सचं इंटिग्रेशन पण आपल्याला माहित नाहीये. तर याच्यासाठी आपण दोन रिझल्टचा यूज करून टॅन एक्स, कॉट एक्स, सेक एक्स आणि कोसेक एक्सचं इंटिग्रेशन फाइंड करूया आणि ते स्टँडर्ड फॉर्म्युले म्हणून यूज करूया. ओके, तर ते 2 रिझल्ट कोणते? सी फर्स्ट रिझल्ट, लक्षात घ्या, आपल्याला इंटिग्रेशन कशाचं फाइंड करायचंय? दॅट इज इंटिग्रेशन ऑफ, आपल्याकडे ऑलरेडी इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स आहे. ते काय? आपलं इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स मायनस कॉस एक्स. इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स इज इक्वल टू साइन एक्स आहे. देन इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स आपल्याला फाइंड करायचंय. देन इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्स आपल्याला फाइंड करायचंय. देन इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स आपल्याला फाइंड करायचंय. देन इंटिग्रेशन ऑफ कोसेक एक्स आपल्याला फाइंड करायचंय. ओके, तर हे इंटिग्रेशन फाइंड करण्यासाठी आपल्याला 2 गोष्टीचा, 2 रिझल्टचा यूज करायचा आहे. फर्स्ट रिझल्ट म्हणजे सी फॉर्म एक्झाम फर्स्ट रिझल्ट, जर तुमचं सी जर एखादं फंक्शन असेल एफ ऑफ एक्स असेल फंक्शन, जे की डिनॉमिनेटर मध्ये असेल, एफ ऑफ एक्स फंक्शन आहे आणि ते डिनॉमिनेटर मध्ये आहे, आणि त्या एफ ऑफ एक्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह जर वर असेल, दॅट इज एफ डॅश ऑफ एक्स हा जर न्यूमरेटर मध्ये असेल, ओके, तर त्याचा रिझल्ट काय येतो? दॅट इज इंटिग्रेशन इज कम्प्लीट इंटिग्रेशन काय येतं? लॉग ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी, हे डायरेक्ट रिझल्ट आहे. लक्षात आलं? जर एखादं फंक्शन एफ ऑफ एक्स डिनॉमिनेटर मध्ये असेल आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर मध्ये असेल तर त्याचं इंटिग्रेशन काय आहे? दॅट इज लॉग ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी. एक एक्झाम्पल घेतो. एक्झाम्पल मीन्स सी फॉर एक्झाम्पल इंटिग्रेशन ऑफ आपल्याला फाइंड करायला लावलं, दॅट इज कॉस एक्स. ओके, आणि इथे काय फाइंड करायला लावलं? समजा इथे माझं साइन एक्स आहे. ओके, इथे साइन एक्स घेऊ, मायनस साइन घ्यायला लागते. इथे साइन एक्स घेऊ आणि इथे कॉस एक्स घेऊ. ओके, याचं जर तुम्हाला इंटिग्रेशन फाइंड करायला लावलं, ओके, तर इथे फंक्शन एफ ऑफ एक्स काय? साइन एक्स आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह काय आहे? दॅट इज कॉस एक्स आहे. म्हणजे फंक्शन इथे डिनॉमिनेटर मध्ये आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स वर आहे. त्यावेळेस त्याचा डायरेक्ट आन्सर येईल इज इक्वल टू लॉग ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजे काय? दॅट इज साइन एक्स प्लस सी. हे डायरेक्ट रिझल्ट तुम्हाला, या आन्सर तुम्हाला यात काढू शकतोय. अंडरस्टूड?
हा फर्स्ट रिझल्ट झाला. देन सेकंड, जर समजा इंटिग्रेशन ऑफ एक फंक्शन जर तुमचं एफ ऑफ एक्स जर रूट मध्ये असेल, दॅट इज एफ ऑफ एक्स जर रूट मध्ये असेल आणि त्याचा फंक्शनचं जर डेरिव्हेटिव्ह जर वर असेल, दॅट इज एफ डॅश ऑफ एक्स न्यूमरेटर मध्ये असेल, तर याचं डायरेक्ट इंटिग्रेशन येतं, दॅट इज 2 इंटू रूट ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी. लक्षात आलं. जर फंक्शन एफ ऑफ एक्स रूट मध्ये असेल, स्क्वेअर रूट मध्ये असेल आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह जर वर असेल तर त्याचा रिझल्ट येतो, दॅट इज डायरेक्ट रिझल्ट येऊ शकता 2 इंटू एफ ऑफ एक्स प्लस सी. हेच एक्झाम्पल घेऊया. समजा इंटिग्रेशन ऑफ रूट ऑफ, जर तुम्हाला कॉस एक्स इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स फाइंड करायला लावलं, रूट मध्ये आपलं साइन एक्स आणि वर काय माझं कॉस एक्स, याचं डायरेक्ट इंटिग्रेशन फाइंड करायला लावलं तर बघा फंक्शन एफ ऑफ एक्स आहे आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स आहे, तर डायरेक्ट आन्सर लिहायचं, दॅट इज 2 रूट ऑफ साइन एक्स प्लस सी. याचं डायरेक्ट इंटिग्रेशन. हे दोन रिझल्ट खूप इम्पॉर्टंट आहे ज्यावेळेस तुम्ही सबस्टिट्यूशन मेथडना एक्झाम्पल सॉल्व्ह करता. ओके, तर ह्या सबस्टिट्यूशन मेथडनाच ह्या दोन रिझल्टनाच आपण इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स कॉट एक्स सेक एक्स आणि कोसेक एक्सचं इंटिग्रेशन याचं डायरेक्ट फॉर्म्युले जनरेट करणार आहे. ओके, तर कसे करणार, हे दोन रिझल्ट लक्षात आलं माझे, लक्षात ठेवा. ओके, तर आपण इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स कॉट एक्स याचं डायरेक्ट रिझल्ट फाइंड करायचं आहे. मी दोन्ही रिझल्ट थोडं बाजूला लिहितो, दॅट इज द, जर इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स अपॉन एफ डॅश ऑफ एक्स असेल तर आपल्याला डायरेक्टली रिझल्ट लिहिता येईल, दॅट इज डायरेक्ट याचं इंटिग्रेशन काय येतं, लॉग ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी. आणि सेकंड, जर फंक्शन डिनॉमिनेटर मध्ये रूट मध्ये असेल, दॅट इज एफ ऑफ एक्स फंक्शन आणि एफ डॅश ऑफ एक्स त्याचं वर असेल तर इज इक्वल टू 2 रूट ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी. हे दोन रिझल्टचा यूज करून आपल्याला फाइंड काय करायचं आहे, इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स and integration of cot x and integration of sec x and integration of cosec x. ओके, चलो. तर फर्स्ट इंटिग्रेशन ऑफ tan x हे फाइंड करायचं आपलं, इंटिग्रेशन ऑफ tan x dx. तर कसं फाइंड करणार, सेम जर व्यवस्थित बघितलं तर tan x ला आपण कसं लिहू शकतो, दॅट इज इक्वल टू इंटिग्रेशन फाइंड करायचं आपल्याला, ते i इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स ला कसं लिहितो मी, दॅट इज साइन एक्स अपॉन कॉस एक्स लिहितो डीएक्स. बरोबर आहे ना. आता हे कॉस एक्स काय, माझं कॉस एक्स काय एफ ऑफ एक्स आहे आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह काय आहे, दॅट इज एफ साइन एक्स आहे. साइन एक्स आहे का, मायनस साइन एक्स आहे, लक्षात घ्या. इथे फंक्शन काय एफ ऑफ एक्स कॉस एक्स आहे पण त्याचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स आहे पण मायनस साइन एक्स आहे. तर याच्या अगोदर सॉल्व्ह करण्याच्या अगोदर आपण काय करू, मायनस साइन थोडी ऍडजस्ट करू, म्हणजे ऍडजस्ट करू जेणेकरून आपल्याला इथे मायनस जनरेट होईल. इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, दॅट इज मायनस साइन एक्स अपॉन कॉस एक्स प्लस डी एस. काही फरक पडला त्याचा, नाही पडला, बरोबर आहे ना, काही डिफरन्स पडत नाही कारण मायनस मायनस हे प्लस होऊन जातं ऑलरेडी. तर आता बघा, सी फंक्शन एफ ऑफ एक्स आहे, दॅट इज कॉस एक्स आहे आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह दॅट इज मायनस साइन एक्स आहे. जर असं असेल तर आपण कोणता रिझल्ट यूज करायचा, दॅट इज हे फंक्शन असेल आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह जर वर असेल तर काय येणार, लॉग एफ ऑफ एक्स प्लस सी. ही मायनस साइन आता तसंच ठेवा, दॅट इज इक्वल टू मायनस काय येणार, दॅट्स अ रिझल्ट मायनस लॉग ऑफ एफ ऑफ एक्स काय, दॅट इज कॉस एक्स प्लस सी. हे माझं आन्सर वाटलं. ओके, पण इथं मायनस साइन आहे तर मायनस साइन काय करतो मी, लॉगची प्रॉपर्टी यूज करून ही मायनस साइन इथे देतो. लॉगची प्रॉपर्टी माहिती तुम्हाला, दॅट इज फॉर एक्झाम्पल लॉगची प्रॉपर्टी काय, समजा जी नंबर इथे मायनस आहे, मायनस 1 आहे माझा. ओके, समजा फॉर एक्झाम्पल एम इज इक्वल टू लॉग लॉग एन असेल तर त्याला कसं लिहू शकतो आपण, दॅट इज इक्वल टू लॉग एन रेस टू एम. ही पॉवर जी आहे ती रेस टू द बनते. ओके, सेम इथं -1 आहे तर -1 इथं रेस टू बनेल, दॅट इज इक्वल टू ही लॉगची प्रॉपर्टी यूज करून याचं फायनल रिझल्ट काय बनेल, दॅट इज आय इज इक्वल टू लॉग ऑफ कॉस रेस टू -1 एक्स प्लस सी. ओके,
हा कॉस इनवर्स बनला ना, कॉस -1 आहे, रेस टू -1, मग मी डिनॉमिनेटरला घेतो, दॅट इज लॉग ऑफ 1 अपॉन कॉस एक्स बनेल. ओके, प्लस सी. 1 अपॉन कॉस काय असतो, 1 अपॉन कॉस कशाचं रेसिप्रोकल असेल, कॉस, दॅट इज द 1 अपॉन कॉस इज इक्वल टू सेक एक्स आहे. सेक एक्सचा रेसिप्रोकल 1 अपॉन कॉस आहे, तर 1 अपॉन कॉस रिप्लेस करतो सेक एक्स, दॅट इज लॉग ऑफ सेक एक्स प्लस सी, दॅट इज फायनल आन्सर. म्हणजेच आता माझा एक रेडीमेड फॉर्म्युला काय म्हणला टॅन एक्सचा, दॅट इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स. कधी तुम्हाला विचारलं तर ही लेंथी प्रोसेस करत बसायचं नाही, दॅट इज डायरेक्टली दॅट इज लॉग ऑफ सेक एक्स प्लस सी. एक फॉर्म्युला झाला टॅनचा झालेला आहे. ओके, आता कॉट एक्सला, कॉट एक्सचं कसं येणार, सी सेम आहे ना, इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्स डीएक्स आहे. तर कॉट एक्सला कसं लिहू शकतो आपण, दॅट इज कॉस एक्स अपॉन साइन एक्स लिहितो, बरोबर आहे ना, दॅट इज डीएक्स आहे. इंटिग्रेशन आता बघा, एफ ऑफ फंक्शन एफ ऑफ एक्स आहे आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स ऑलरेडी आपल्याला आहे, इथे मायनस साइन येत नाही कारण डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स इज कॉस एक्स. त्यामुळे डायरेक्ट काय बनेल, दॅट इज जर फंक्शन एफ ऑफ एक्स आहे त्या डेरिव्हेटिव्ह वर असेल तर डायरेक्ट रिझल्ट बनतो, दॅट इज आय इज इक्वल टू दॅट इज लॉग ऑफ ही कोणती आयडेंटिटी, ही दॅट इज ही, हा रिझल्ट यूज करून लॉग ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजे साइन एक्स प्लस सी, ही वाली आयडेंटिटी यूज करून कॉट एक्सचं इंटिग्रेशन काय आला, दॅट इज इक्वल टू लॉग ऑफ साइन एक्स प्लस सी. ओके, आता नेक्स्ट इज सेक एक्स. सेक एक्सचं डायरेक्ट इंटिग्रेशन फाइंड करायचं आपल्याला. सेक एक्सचं डायरेक्ट इंटिग्रेशन कसं फाइंड करणार, पहिले लिहा, सी दॅट इज इक्वल टू सेक एक्स डीएक्स. तर ह्या एक्झाम्पल को सेकला आपण काही केलं तर मॉडिफाय करू शकत नाही किंवा रेसिप्रोकल घेऊ पण शकत नाही आणि एक्झाम्पल सॉल्व्ह पण करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल सेक एक्सला कसं लिहू शकतो, 1 अपॉन कॉस एक्स, पण 1 अपॉन कॉस एक्स लिहिलं सेकला तरी एक्झाम्पल सॉल्व्ह होणार का माझं, सी फॉर एक्झाम्पल 1 अपॉन कॉस लिहिलं मी सेक एक्सला, तर हे फंक्शन एफ ऑफ एक्स असेल तर डेरिव्हेटिव्ह 1 येतो का, नाही येत. मग 1 अपॉन कॉस घेऊन एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करता येतं का, नाही. तर यासाठी एक्झाम्पल जनरेट करण्यासाठी आपण काय करू, त्याच्या आपण सेक एक्स प्लस सेक एक्स प्लस टॅन एक्स ना प्लस सेक एक्स प्लस टॅन एक्स ना मल्टिप्लाय अँड डिवाइड करतो. सी कसं, हे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी सेक एक्स इज इक्वल टू मल्टिप्लाइड बाय सेक एक्स प्लस टॅन एक्स ना मल्टिप्लाय करतो, डिनॉमिनेटर मध्ये पण मल्टिप्लाय करतो, दॅट इज सेक एक्स प्लस टॅन एक्स. सेक एक्स प्लस टॅन एक्स आणि सेक एक्स प्लस टॅन एक्स आता टाकल्यानंतर काही फरक पडतो का, कारण पडणार का, नाही, कारण की डायरेक्ट ऑलरेडी कट होतं ना, तर 1 आहे. ओके, त्यामुळे टाकलं आपण फक्त एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी आपण ते सेक एक्स प्लस टॅन एक्स टाकलं, त्यावर काही फरक पडणार, इफेक्ट पडणार का, नाही. ओके, तर मग आपण काय लिहिलं, सेक एक्स प्लस टॅन एक्स अपॉन सेक एक्स प्लस टॅन एक्स. ओके, चलो आता बघा, सी इफ यू सी केअरफुली, हे एफ दॅट इज डीएक्स, जे डिनॉमिनेटर आहे ना, डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह घ्या, डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर तुम्हाला न्यूमरेटर ऑटोमॅटिकली येईल. कसं बघा, सी हा सेक एक्स प्लस टॅन एक्स आहे, त्याला क्रॉस दॅट इज ब्रॅकेट ओपन करून मल्टिप्लिकेशन करा, म्हणजे हे काय होणार, दॅट इज सेक स्क्वेअर एक्स प्लस सेक एक्स टॅन एक्स, आणि डिनॉमिनेटर मध्ये काय माझं, दॅट इज सेक एक्स प्लस टॅन एक्स डीएक्स. आता बघा, फंक्शन एफ ऑफ एक्स आहे, सेक एक्स टॅन एक्स आहे. ओके, आणि वर काय न्यूमरेटर मध्ये, दॅट इज सेक स्क्वेअर एक्स प्लस सेक एक्स टॅन एक्स आहे. नीट ऑब्झर्व केलं तर सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय, सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय, सेक एक्स टॅन एक्स आहे, इथं आहे. तर आपण उलटं पालटं केलं तरी काय फरक पडणार आहे का, नाही. दॅट इज आपण जर समजायला टॅन एक्स प्लस सेक एक्स लिहिलं तरी काही फरक पडणार नाही. सी टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय, सेक स्क्वेअर एक्स आहे, आणि सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय, एफ सेक एक्स प्लस टॅन एक्स आहे, म्हणजे एफ ऑफ एक्स आहे आणि त्याचा वर डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स आहे. देअरफॉर कोणता रिझल्ट यूज करायचा आपल्याला, हा वाला रिझल्ट यूज करायचा, दॅट इज फंक्शन एफ ऑफ एक्स आणि एफ डॅश ऑफ एक्स असेल तर त्याचा रिझल्ट येतो लॉग ऑफ एफ ऑफ एक्स काय माझं, दॅट इज टॅन एक्स प्लस सेक एक्स प्लस सी. ओके, म्हणजे इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स तुम्हाला कधी ज्यावेळेस तुम्हाला डायरेक्ट विचारलं तर हे करत बसायचं नाही, डायरेक्ट दॅट इज लॉग ऑफ इज इक्वल टू
लॉग ऑफ tan x प्लस sec x प्लस सी. ओके, आता फोर्थ तुम्ही करून बघा कोसेक एक्सचं. मी ते डायरेक्ट रिझल्ट देतो. दॅट इज इक्वल टू लॉग इंटू कोसेक एक्स मायनस, इथे मायनस आहे, कॉट एक्स प्लस सी. फोर्थ ट्राय करायचं. जसं आपण एक्झाम्पल हे सॉल्व्ह केलं तसंच आता फोर्थला पण ट्राय करायचं. आणि त्याचं मी रिझल्ट डायरेक्ट लिहिलेलं आहे, ज्या इंटिग्रेशन ऑफ कोसेक एक्स विचारलं. कारण की तुम्हाला माहिती आहे कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह हा काय येतो, दॅट इज कोसेक मायनस कोसेक एक्स कॉट एक्स, त्यामुळे इथं मायनस साईन घेतलेली, मायनस साईन आलेली. पण तुम्हाला हे ट्राय करायचं कसं येतं. फायनल रिझल्ट डायरेक्ट एक कोसेक एक्सचा इथे लिहिलेला आहे, दॅट इज लॉग एक्स इंटू कोसेक एक्स मायनस कॉट एक्स प्लस सी. आता आपण इंटिग्रेशनचे कम्प्लीट फॉर्म्युले आपल्याकडे जनरेट झालेले आहे. त्यामुळे एकदा फायनल रिव्हिजन करूया आणि फॉर्म्युले तुम्ही ऍड करत चला. दॅट इज इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स इज इक्वल टू मायनस कॉस एक्स, then integration of cos x is equal to sin x, then integration of tan x is equal to log sec x plus c, then integration of cot x is equal to log sin x plus c, then integration of sec x is equal to log tan x plus sec x plus c, then integration of cosec x is equal to log of cosec x minus cot x plus c. सगळे रिझल्ट आपल्याकडे आता अवेलेबल आहे. लक्षात घ्या, फॉर्म्युल्यामध्ये ऍड करा. ज्यावेळेस तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करता बाय सबस्टिट्यूशनचं, तर तुमच्याकडे इतका वेळ राहणार नाही. प्रत्येक एक्झाम्पल आपण अशा प्रकारे सॉल्व्ह करून इतकं टाइम वेस्ट करायचा नाही. ज्यावेळेस तुम्हाला विचारलं इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स असेल तर डायरेक्टली इज लॉग ऑफ सेक एक्स प्लस सी. ओके, इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ साइन एक्स प्लस सी. इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स इज लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स प्लस सी. इंटिग्रेशन ऑफ कोसेक एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ कोसेक एक्स मायनस कॉट एक्स प्लस सी. ओके, फॉर्म्युले कळले. चलो, आता एक्सरसाइज आपण 3.2a स्टार्ट करणार आहे, ज्यामध्ये आपल्याला हे फॉर्म्युले लागतील. अंडरस्टूड. हे दोन रिझल्ट आपल्याला कशाला लागले ते हे फॉर्म्युले जनरेट करण्यासाठी. पण पुढे पण ज्यावेळेस तुम्ही सीईटी मध्ये एक्झाम्पल सॉल्व्ह करता हे दोन रिझल्ट लागणारच आहे. चलो, एक्सरसाइज 3.2 चा फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करूया. दॅट इज 3.2 क्वेश्चन नंबर 1. ओके, that is by solving the integration by substitution, integrate the following function. चलो, so let's start exercise 3.2a. okay, examples लिहितो. वन बाय वन example आपण सॉल्व करूया स्टेप बाय स्टेप. See, first example, that is I is equal to integration of log x. Example थोड़ा साइड ले लेते. that is first example, I is equal to integration of log x raised to n upon x dx. याचं इंटिग्रेशन करायचं. बस काय बेसिक रूल सांगतो. जेव्हा सबस्टिट्यूशनचे एक्झाम्पल आपण जेव्हा सॉल्व करतो तर बेसिक फंडा आपला असतो की कोणतंही पहिले एक फंक्शन आपण सबस्टिट्यूट करायचं ज्याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला ऑलरेडी फंक्शन एक्झाम्पलमध्ये असेल. लक्षात घ्या, एक फंक्शन आपल्याला सबस्टिट्यूट करायचं आहे ज्याचा डेरिव्हेटिव्ह हे ऑलरेडी क्वेश्चनमध्ये असेल, तो फंक्शन आपण सबस्टिट्यूट करायचा. लक्षात घ्या. ओके, परत सांगतो. सबस्टिट्यूशन मेथडमध्ये कोणताही एक फंक्शन सबस्टिट्यूट करायचा ज्याचं डेरिव्हेटिव्ह हे क्वेश्चनमध्ये ऑलरेडी आहे, तोच फंक्शन आपण सबस्टिट्यूट करून एक कोणताही पॅरामीटर टी म्हणून आपण ठेवूया आणि मग नंतर आपण डेरिव्हेटिव्ह घेऊया. चलो, कसे सॉल्व्ह करायचे एक्झाम्पल जेव्हा सबस्टिट्यूशनचे. आता जर क्वेश्चन तर व्यवस्थित बघितला, सी काय फंक्शन काय आहे, दॅट इज लॉग एक्स अपॉन एक्स रेस टू एन आहे. लॉग एक्स रेस टू एन अपॉन एक्स आहे डीएक्स, याचं इंटिग्रेशन आपल्याला फाइंड करायचं आहे. तर बघा, जर व्यवस्थित केअरफुल बघितलं त्याला मी स्प्लिट करतो. हे कसं बनेल, दॅट इज इंटिग्रेशन ऑफ लॉग एक्स रेस टू एन मल्टिप्लाइड बाय 1 बाय एक्स डीएक्स आहे.
बरोबर आहे ना. ओके, तर बघा आपलं कोणतं फंक्शन सबस्टिट्यूट करायला लागेल ज्याचा डेरिव्हेटिव्ह ऑलरेडी फंक्शनमध्ये क्वेश्चनमध्ये आहे. समजा मी जर समजा 1/x डेरिव्हेटिव्ह आहे का आपल्याकडे? नाही. पण लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे ना. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय? 1/x आहे. त्यामुळे सबस्टिट्यूट काय करणार? लॉग एक्सला. therefore put log x is equal to t. मग याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय ना? दॅट इज 1/x dx विथ रिस्पेक्ट टू एक्स करतो, त्यामुळे dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ dt. टी काय येईल विथ रिस्पेक्ट टू टी, दॅट इज dt. ओके, त्यामुळं क्वेश्चन कसं सबस्टिट्यूट झाला आपलं बघा. आपण लॉग एक्स ला टी ठेवलं, 1/x dx काय बनेल माझा? dt. तो कम्प्लीट क्वेश्चन हा कम्प्लीट माझा चेंज होतो, इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ लॉग एक्स. आता लॉग एक्स ला काय ठेवलं आपण? दॅट इज लॉग एक्स ला काय ठेवलं? टी रेस टू एन आणि 1/x dx 1/x dx ला काय देतो? दॅट इज टी. कम्प्लीट फंक्शन आपलं चेंज झालं इन टर्म्स ऑफ टी पॅरामीटर मध्ये, लक्षात घ्या. ओके, आता इंटिग्रेशन घ्या. आता इंटिग्रेशन घेतल्यावर तुम्हाला माहिती आहे एक्स रेस टू एन चे इंटिग्रेशन काय येतं? दॅट इज एक्स रेस टू एम प्लस 1 अपॉन एम प्लस 1 प्लस सी. हे इंटिग्रेशन आपलं. ओके, तर हे टी रेस टू एन आहे. टी रेस टू एक्स म्हणजे काय? दॅट इज एक्स रेस टू एन आहे. दॅट इज इक्वल टू काय ना? दॅट इज टी रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस सी. हे माझं फायनल आन्सर आहे. दॅट इज इंटिग्रेशन ऑफ, हे माझं फायनल आन्सर. पण ओके, पण मी टी काय ठेवलेला आहे? दॅट इज लॉग एक्स. तो वापस रिप्लेस करा म्हणजे आपलं फायनल आन्सर काय बनेल? फायनल आन्सर दॅट इज आय इज इक्वल टू टी म्हणजे दॅट इज लॉग एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस सी. हे माझं फायनल आन्सर. एकदम इझी एक्झाम्पल आहे. फक्त तुम्हाला फंक्शन आयडेंटिफाय करता आला पाहिजे ज्याचं डेरिव्हेटिव्ह ऑलरेडी क्वेश्चन मध्ये आहे. ओके, परत एकदा आपण फर्स्ट एक्झाम्पल परत सांगतो. फंक्शन असेल तर याचं डायरेक्ट आपल्याला इंटिग्रेशन घेता येणार नाही, बरोबर आहे ना, कारण तो बेसिक फॉर्म्युला पण लागणार नाहीये. तर आपण कोणत्या मेथडनं सॉल्व्ह करते? सबस्टिट्यूशननं. तर सबस्टिट्यूशन कसं ठेवायचं? ज्या फंक्शनचं सबस्टिट्यूशन ठेवा त्याचं ऑलरेडी डेरिव्हेटिव्ह क्वेश्चन मध्ये ऑलरेडी आहे. ओके, जे न्यूमरेटर असेल किंवा डिनोमिनेटर असेल, डज नॉट मॅटर. आता इथे बघा, सी फॉर एक्झाम्पल लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय? 1/x. त्यामुळे लॉग एक्सला मी काय ठेवलं? टी. ह्या लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह घेतला दॅट इज 1/x dx आणि टीचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे dt. मग ही काय फंक्शन बनलं? दॅट इज आता कम्प्लीट रिप्लेस करतो. लॉग एक्सला काय ठेवलं आपण? टी. आता याचं इंटिग्रेशन करायचं. इंटिग्रेशन कसं करणार? दॅट इज एक्स रेस टू एनच्या फॉर्ममध्ये एन प्लस 1 प्लस सी. फायनल आन्सर बनलं. आणि जो फायनल आन्सर आला आपलं त्याचा जो टी रिप्लेस केला होता तो वापस रिप्लेस करून द्या. दॅट इज टीला ठेवलं होतं लॉग एक्स, तो तिथे फायनल ठेवून द्या. हे माझं फायनल आन्सर. सेकंड एक्झाम्पल बघूया. I is equal to integration of sine inverse of x upon root of 1 minus x square 3/2 dx. आपण काय सांगितलं की फंक्शन असं रिप्लेस करायचं ज्याचा डेरिव्हेटिव्ह ऑलरेडी क्वेश्चन मध्ये आहे. आता बघा, सी केअरफुली बघितलं तर साइन आहे काय रिप्लेस करता येईल? रूट एक्स तर आपण ठेवता येणार नाही, कारण रूट एक्सचं डायरेक्ट इंटिग्रेशन कुठं नाहीये, डेरिव्हेटिव्ह पण नाहीये याच्यामध्ये. तर साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे. साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय? दॅट इज डेरिव्हेटिव्ह एक्झाम. त्यामुळं डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले पण आपल्याला लर्न का बरं लागतात? याच्यामुळंच. कारण की तुम्हाला साइन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह माहित असलं तरच हे एक्झाम्पल सॉल्व्ह करता येईल, अदरवाईज सॉल्व्ह करता येणार नाही. Derivative of d by dx of sine inverse of x is equal to 1 upon root of 1 minus x square. हे साइन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह आहे. ओके, या फंक्शनला मग मी कसं रिप्लेस करणार? दॅट इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ एक्स रेस टू 3/2 इंटू, समजण्यासाठी मी बाहेर लिहितो, दॅट इज रूट ऑफ 1 minus x square dx आहे. तर मी काय लिहिणार? दॅट इज पुट साइन इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल टू टी.
लक्षात घ्या, मी साइन इनवर्स रेस टू 3/2 ठेवायची गरज नाही, तो आपल्याला लागत नाही, फक्त साइन इनवर्स पाहिजे मला, त्याचा डेरिव्हेटिव्ह मला इथे लागतो. तुम्ही साइन इनवर्स ऑफ 3/2 ठेवायचा नाही, त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर डबल ते फंक्शन चेंज होईल, 3/2 पुढे येईल, मग 3/2 1 मायनस येईल, फक्त साइन इनवर्स ठेवायचं. साइन इनवर्स इज इक्वल टू, कारण त्याचाच डेरिव्हेटिव्ह 1/√2x आहे. काय घ्यायचं त्या इक्वेशन मधून ते पण खूप इम्पॉर्टंट आहे. मी याच्यातून फक्त साइन इनवर्स ऑफ एक्स घेतला. साइन इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल टू टी, हे मी पुट केलं, आणि याचा डेरिव्हेटिव्ह घ्या. डेरिव्हेटिव्ह काय बनतो, दॅट इज 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स इज इक्वल टू टीचा डेरिव्हेटिव्ह काढेल डी टी. आता रिप्लेस करा. मी काय रिप्लेस केलं, दॅट इज पुट केलं, मग मी इज इक्वल टू, हे काय म्हटलं माझं, इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ साइन इनवर्सला काय ठेवलं मी, टी रेस टू 3/2. ही कंप्लीट टर्म काय बनली, दॅट इज 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स बनली डी टी, याला म्हणतो मी डी टी. कम्प्लीट फंक्शन आपलं हे इन टर्म्स ऑफ टी आलं. आता इंटिग्रेशन घ्या, दॅट इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ टी रेस टू 3/2, म्हणजे दॅट इज इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू 3/2 ए. ओके, एक्स रेस टू एनच्या फॉर्म मध्ये येतं, एक्स रेस टू एनचं म्हणजे एक्स रेस टू एनचं फॉर्म मध्ये येतं, म्हणजे एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस सी. हा फॉर्म्युला यूज करून दॅट इज टी रेस टू काय म्हणजे माझं 3/2 प्लस 1 अपॉन 3/2 प्लस 1, 3/2 आपण इंटिग्रेशन घेतो, त्यामुळे इंटिग्रेशन साइन काढायची, प्लस सी. ओके, आता ऍड करा, 3/2 प्लस 1, 3/2 प्लस 1, 2 1 2, बरोबर आहे ना, प्लस 3 इज इक्वल टू 5/2. फायनल आन्सर होईल टी रेस टू 5/2 अपॉन 5/2 प्लस सी. हे 2 डिनॉमिनेटर मध्ये वर घ्या, दॅट इज 5/2 म्हणजेच काय बनेल 2/5 रेस टू टी अप रेस टू 5/2 प्लस सी. टी अपन रिप्लेस काय करता, दैट इज साइन इनवर्स ऑफ टी, वापस रख दो उस पे, दैट इज 2/5, टी काय ठेवला था, दैट इज साइन इनवर्स ऑफ एक्स प्लस सी. हे माझं फायनल आन्सर. एकदम इझी. चलो थर्ड एग्जांपल सॉल्व करेंगे. थर्ड एग्जांपल, इंटीग्रेशन ऑफ 1 plus x upon x sin x plus log x dx. ओके, चलो बघा आता सबस्टिट्यूशन काय ठेवणार बघा, इंटिग्रेशन ऑफ 1 plus x upon x into sin x plus t. जर मी समजा इंटिग्रेशन, आता मी पॉसिबिलिटी चेक करतो, मी जर डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 plus x ठेवला तर त्याचा डेरिव्हेटिव्ह टी ठेवला, ओके, तर त्याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे माझा एखाद्या फंक्शनमध्ये डिनॉमिनेटरमध्ये यायला पाहिजे. त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, दॅट इज 1चा डेरिव्हेटिव्ह 0 येतो, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 येतो, इज इक्वल टू डी टी. हे 1 plus x ठेवून मला उपयोग होईल का, नाही, मग ही पॉसिबिलिटी कॅन्सल झाली माझी. ओके, देन सेकंड, आता जर समजा मी x इंटू साइन x प्लस लॉग x याला रिप्लेस केलं, इज इक्वल टू टी ठेवलं. ओके, तर हे जर मी टी ठेवलं तर हे वरचं यायला पाहिजे माझं, हा माझा फंडा पाहिजे, बरोबर आहे ना. पण येतं का ते, याला यू इंटू व्ही लावावं लागेल, हा खूप लेंथी बनेल, म्हणजे ही पण पॉसिबिलिटी माझी कॅन्सल झाली. ओके, तर मग मी आता सेकंड, ही दोन्ही पण कॅन्सल, फक्त एक्स घेतला तरी पण वरचं डिनॉमिनेटर येणार नाही. आता मी फक्त ही कंप्लीट टर्म घेतली, साइन एक्स प्लस लॉग एक्स डी एक्स इज इक्वल टू टी ठेवलं, तर काय बनेल माझं, साइनचा का डेरिव्हेटिव्ह काय असतो, कॉस, आणि ही कंप्लीट फंक्शन एक्स प्लस लॉग एक्स. ओके, ही कंप्लीट आणखी एक कंपोजिट फंक्शन आहे यातमधलं, म्हणजे 1 plus 1 अपॉन एक्स फंक्शन बनलं, बरोबर आहे ना. हां, ही कंप्लीट टर्म आता यात कॉस आहे, त्याच्यामध्ये रिप्लेस करायला नाही, मग मला ही कंप्लीट टर्म पण रिप्लेस करता येईल का, नाही येणार, मग हे पण मी टी ठेवणार नाही. आता राहिलं पॉसिबिलिटी फक्त काय, ही मधली टर्म. ओके,
जर ही मधली टर्म जर मी पुट जर टी ठेवली तर काय म्हणेल, देअरफॉर पुट एक्स प्लस लॉग एक्स इज इक्वल टू टी ठेवलं तर याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, दॅट इज 1/1 प्लस लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह दॅट इज 1/x. ओके, 1/x आणि dx इज इक्वल टू dt. ओके, आता बघितलं तर तरी 1 प्लस 1/x dx इज इक्वल टू dt आहे, पण हे दिसतंय मला याच्यामध्ये नाही दिसत. जर समजा मी याला क्रॉस मल्टिप्लाय केलं तर हे काय बनेल माझं, दॅट इज x प्लस 1/x. ओके, dx इज इक्वल टू dt बनेल. आता मला यामध्ये काहीतरी दिसतं, दॅट इज 1 प्लस x प्लस 1 म्हणजेच काय, दॅट इज 1 प्लस x म्हणजेच काय, 1 प्लस x अपॉन x dx इज इक्वल टू dt. 1 प्लस x अपॉन x ही वाली टर्म, दॅट इज 1 प्लस x अपॉन x ही वाली टर्म तुम्ही काय आणि हा dx इज इक्वल टू काय ठेवू शकताय, दॅट इज dt ठेवू शकताय. बरोबर ना. मग मला सबस्टिट्यूशन सापडलं मला, तर सबस्टिट्यूशन ठेवूया. दॅरफॉर मी काय म्हटलं, 1 प्लस 1/x dx इज इक्वल टू काय ठेवणार मी, dx ठेवणार. सबस्टिट्यूट केलं मी, मग कसं बनेल एक्झाम्पल, दॅट इज आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, काय केलं मी, याला कम्प्लीट ठेवलं मी, इज इक्वल टू 1 प्लस x dx dt ठेवलं, याला मी dt ठेवलं, dt अपॉन हे काय माझं फंक्शन, दॅट इज साइन राहिलेलं साइन आणि इंटू ब्रॅकेट या कम्प्लीट टर्म x प्लस लॉग x इज इक्वल टू काय ठेवलं होतं, t dt मला हे आलं फंक्शन. ओके, मल्टिप्लाय बाय dt. आता नीट लक्षात द्या, सी इंटिग्रेशन ऑफ 1 साइन x, इंटिग्रेशन ऑफ 1 साइन x आहे, इंटिग्रेशन ऑफ 1 साइन x आहे, दॅट इज इक्वल टू, याला मी व्यवस्थित लिहितो, दॅट इज dt 1 आणि याला dt थोडं सांगितलं, 1 साइन x. याचं इंटिग्रेशन कसं करता येणार, काय बेसिक 1 साइन एक्सचं इंटिग्रेशन डायरेक्ट घेता येणार का, नाही येणार. तर साइन एक्सला मी थोडंसं चेंज करू शकतो. साइन एक्स कशाच रेसिप्रोकल आहे, दॅट इज कोसेक एक्सचा, म्हणजेच माझं फंक्शन कसं चेंज होईल, दॅट इज इंटिग्रेशन ऑफ 1 साइन एक्स. 1 साइन एक्स हे काय माझं इज इक्वल टू कोसेक एक्स. बरोबर आहे ना. मग मी 1 साइन एक्सला रिप्लेस करतो, दॅट इज इक्वल टू कोसेक एक्स. कोसेक एक्स म्हणजे कोसेक टी dt. कळलं. आता आपल्याकडे ऑलरेडी आपण आता जे बेसिक फॉर्म्युले जनरेट केले होते, कोसेक, साइन, टॅन, कॉट, सेक, कोसेक, त्यामध्ये कोसेक एक्सचा आपण डायरेक्ट इंटिग्रेशन काढला होता, तो आपल्याला इथे यूज होणार. म्हणजे डायरेक्ट इंटिग्रेशन ऑफ कोसेक एक्स काय आहे, दॅट इज इक्वल टू लॉग ऑफ कोसेक एक्स मायनस कॉट एक्स, इथे एक्स नाही आहे टी, कॉट टी प्लस सी. ओके, बघा आता ती अगोदर जे आपण सबस्टिट्यूशन केले ते फॉर्म्युले जनरेट केले, इथे आपल्याला परत ते रिपीट स्टेप करायला नाही लागली, डायरेक्ट आपल्याला रिझल्ट होता, दॅट इज इंटिग्रेशन ऑफ कोसेक एक्स, आपल्याकडे डायरेक्ट रिझल्ट होता, तो रिझल्ट मी यूज केला, दॅट इज इंटिग्रेशन ऑफ कोसेक ए इज इक्वल टू लॉग ऑफ कोसेक टी मायनस कॉट टी. ही एक्सच्या अगोदर जागेवर इथं टी आहे, त्यामुळे कोसेक टी मायनस कॉट टी प्लस सी, हे आपलं फायनल आन्सर भेटलं. पण आपण टीला काहीतरी सबस्टिट्यूट ठेवलेलं आहे, दॅट इज लॉग एक्स प्लस लॉग एक्स ठेवलेलं आहे, तर परत ते रिप्लेस करा, दॅट इज इक्वल टू फायनल आन्सर काय बनेल, लॉग ऑफ कोसेक टी काय, दॅट इज ब्रॅकेटमध्ये टाका एक्स प्लस लॉग एक्स मायनस कॉट ऑफ टी काय, एक्स प्लस लॉग एक्स प्लस सी. हे माझं फायनल आन्सर. ओके, चलो कॉपी करके ले लो. Next example. Fourth example.
फोर्थ एक्झाम्पल बघा. क्वेश्चन दिसतो डिफिकल्ट आहे, पण आपण जेव्हा सॉल्व्ह करेल ना तेव्हा खूप इझी वाटेल. बघा आपलं काय मेन फंडा काय आहे की कोणतंही फंक्शन असेल त्याचा डेरिव्हेटिव्ह आपल्या क्वेश्चनमध्ये पाहिजे. तर आपल्याला माहिती आहे की डायरेक्ट माहिती आहे दॅट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स इज इक्वल टू काय सेक स्क्वेअर एक्स आहे. माहिती ना आपल्याला टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह हा सेक स्क्वेअर एक्स आहे. म्हणजे आपल्याला एनी हाव टॅनला रिप्लेस करावं लागणार आहे, टॅन एक्स ठेवावंच लागणार आहे. असू द्या टॅन एक्स इंटू सेक स्क्वेअर एक्स आहे. सेक स्क्वेअर एक्स ऑलरेडी सेक्स इथे काय एक्स स्क्वेअर आहे, इथे पण एक्स स्क्वेअर अँगल सेम आहे. त्याफोर रिप्लेस हा टॅन एक्स हा क्यूब असू द्या. क्यूब आपण ज्यावेळेस आपण फंक्शन टी ठेवलं ना, समजा फॉर एक्झाम्पल याला टॅन स्क्वेअर एक्सला मी फॉर एक्झाम्पल टॅन एक्स स्क्वेअर आहे माझा, हा टॅन स्क्वेअर नाही आहे माझा, टॅन स्क्वेअर एक्स नाही आहे माझा, टॅन फंक्शन आहे आणि एक्स अँगल जो आहे तो स्क्वेअर आहे, टॅन स्क्वेअर आहे. ओके, म्हणजे डेरिव्हेटिव्ह याचा आपल्याकडे ऑलरेडी टॅन स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह नाही, टॅन स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह नाही आपल्याकडे, आपल्याकडे टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह. त्यामुळे हा अँगल स्क्वेअरमध्ये अँगलचा आपण नंतर परत कॉम्पोजिट फंक्शन असल्यामुळे डबल परत आपण डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतोय. बरोबर आहे ना. इथं टॅन एक्स स्क्वेअर आहे, टॅन एक्स स्क्वेअर आहे. तर टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय ना दॅट इज इक्वल टू हे काय पहिले टॅन एक्सचा स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह काय ना सेक सेक एक्स स्क्वेअर, टॅनचा स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह काय सेक स्क्वेअर, पण एक्स काय आहे माझा एक्स स्क्वेअर, म्हणजे सेक स्क्वेअर एक्स स्क्वेअर. लक्षात आलं. सेक स्क्वेअर एक्स स्क्वेअर म्हणजे हे फंक्शन मी टॅन एक्सला टॅन स्क्वेअर ला रिप्लेस करणार सेक स्क्वेअर एक्स स्क्वेअर. ओके, पुट हे डिफरन्स लक्षात घ्या. हा जो एक्स आहे हा टॅन स्क्वेअर नाही, टॅन स्क्वेअर नाहीये, टॅन एक्स स्क्वेअर आहे, अँगल स्क्वेअर आहे. हे टॅन स्क्वेअर असलं तर आपल्याला डेरिव्हेटिव्ह घेता येणार नाही. पुट हे फंक्शन क्यूब राहू द्या, क्यूब ना काही फरक पडणार नाहीये. हा क्यूब काय असतो ज्यावेळेस तुम्ही आपलं इथं ठेवल्यानंतर हा माझा टी ठेवला ओके, टॅन आपण याला टी ठेवला तर हा टी क्यूब बनेल, डज नॉट मॅटर. मग आपण ते इंटिग्रेशन सॉल्व्ह करू शकतो. तर आता मी पुट टॅन एक्स स्क्वेअर इज इक्वल टू टी, याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार दॅट इज सेक, टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय सेक स्क्वेअर आणि सेक स्क्वेअर एक्स स्क्वेअर, पण हे एक्स स्क्वेअर काय कंपोजिट फंक्शन मल्टिप्लाइड बाय 2x येईल. ओके, मल्टिप्लाइड बाय, कारण की हे एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय आहे दॅट इज 2x येतो, मल्टिप्लाइड बाय हे कंपोजिट फंक्शन असेल त्यामुळे परत एकदा डेरिव्हेटिव्ह घेतलं इंटू dx dt. ओके, dx dt इथपर्यंत क्लिअर आहे. आता जे आपण ठेवलंय ते आपण एक्झाम्पल त्याच्यामध्ये ठेवूया. थोडंसं सिम्प्लिफाय करू. हे काय मिळेल माझं 2x इंटू सेक स्क्वेअर एक्स स्क्वेअर dx इज इक्वल टू dt. तर क्वेश्चन मध्ये माझी ही इथून तर इथपर्यंत कंप्लीट टर्म आहे दॅट इज एक्स सेक स्क्वेअर एक्स एक्स स्क्वेअर dx ही कंप्लीट टर्म आहे, पण 2 नाही आहे याच्यामध्ये क्वेश्चन मध्ये माझा. तर त्या 2 ला कसं करायचं, समजा एक तर आपण डिवाइड करून इथं मल्टिप्लाय करायचं, ते एक सोल्युशन आहे. किंवा ओके म्हणजे आपला कॅन्सल होतो तो, डज नॉट मॅटर. किंवा ह्या 2 ला इकडे डिवाइड करून टाका, इथं मल्टिप्लिकेशन म्हणजे इकडे गेल्यानंतर तो काय बनेल बाय 2 बनेल ना. दॅरफोर मग याला मी 2 ला इकडे घेतल्यानंतर डिवाइड 2 बनेल माझा. मग कसं बनेल माझं क्वेश्चन दॅट इज एक्स इंटू सेक स्क्वेअर एक्स स्क्वेअर dx इज इक्वल टू dt बाय 2 बनेल. आता याला कंप्लीट याला रिप्लेस करा दॅट इज एक्स स्क्वेअर सेक स्क्वेअर एक्स इज इक्वल टू dt बाय 2. कंप्लीट फंक्शन सिंपल झाला. आता कसं झाला, ह्या कंप्लीट टर्मला रिप्लेस करा dt बाय d2 दॅट इज इक्वल टू ह्या कंप्लीट फंक्शनला रिप्लेस केलं मी dt बाय d2 dt बाय 2 ना, आणि 1 अपॉन हे काय माझं दॅट इज रूट ऑफ टी क्यूब बनेल, कारण की याला मी टी टॅन एक्स स्क्वेअरला टी ठेवलंय, टॅन एक्स स्क्वेअरला टी ठेवलंय म्हणजे हा टॅन टी म्हणजे टी क्यूब बनेल माझा. आता हे स्क्वेअर रूट ओपन करा इज इक्वल टू 1 बाय हे कसं म्हणतात सी रूट ऑफ टी क्यूब आहे इज इक्वल टू रूट काय असतं टी रेस टू 3 अपॉन हे काय माझं रूट टी म्हणजेच काय दॅट इज 1 बाय 2 बनेल. बरोबर आहे ना. याला मल्टिप्लाय करा, हे काय बनेल, हे न्यूमरेटर मध्ये इज इक्वल टू काय बनेल इज इक्वल टू टी रेस टू
3/2 बनेल, कारण की 3/1 आहे आणि 2 मल्टिप्लाय केल्यानंतर 3/2 बनेल. म्हणजेच फॉर एक्झाम्पल सी, जर रूट एक्स स्क्वेअर असेल तर इज इक्वल टू काय होईल, एक्स रेज टू 2a आणि अपॉन 2a. तर ह्या 2 वर मल्टिप्लाय झाला, 2 2 कॅन्सल झाल्यानंतर फक्त एक्स राहतो, पण इथे एक्सच्या जागेवर काय क्यूब आहे, म्हणजे रूट ऑफ एक्स क्यूब असेल तर एक्स रेज टू 3a अपॉन 1/2a इज इक्वल टू एक्स रेज टू 3/2 बनतो. ओके, तर यालाच रिप्लेस केला, दॅट इज 1 अपॉन t रेज टू 3/2 d2/2. ओके, 1/2 जो 2 आहे डिनॉमिनेटर मध्ये तो बाहेर घेतो इंटिग्रेशन, दॅट इज 1/2 इंटिग्रेशन ऑफ t रेज टू 3/2 dt. ओके, आता याचं इंटिग्रेशन आपल्याला घेता येईल कसं, कारण की हे t रेज टू 1 अपॉन t रेज टू 3/2 आहे, तर वर गेल्यानंतर काय बनेल, दॅट इज 1/2 इंटिग्रेशन ऑफ t रेज टू -3/2 dt. हे काय फॉर्म मध्ये, दॅट इज एक्स रेज टू n च्या फॉर्म मध्ये, दॅट इज n+1 एक्स रेज टू n+1 अपॉन n+1. तर 1/2 इंटिग्रेशन मध्ये आपण डायरेक्ट इंटिग्रेशन घेतो, दॅट इज t रेज टू -3/2 + 1 अपॉन -3/2 + 1 प्लस c. ओके, 3/2 + 1. आता ॲडिशन करा, दॅट इज -3/2 + 1 काय बनतो माझं, दॅट इज -1/2 आन्सर येईल. -1/2 आल्यानंतर मी फायनल आन्सर घेतो, दॅट इज इक्वल टू, दॅट इज 1/2 t रेज टू काय आहे, t रेज टू -3/2 + 1, 2 1 2 -1/2 अपॉन -1/2 प्लस c इज इक्वल टू 1/2. ओके, आता याला मल्टिप्लाय केल्यानंतर हा 2 वर जाईल डिनॉमिनेटर मध्ये, दॅट इज -2/1 बनेल आणि मल्टिप्लाय बाय t रेज टू -1/2 म्हणजे t रेज टू 1 अपॉन t रेज टू 1/2 प्लस घेतला प्लस c इज इक्वल टू 2 2 कॅन्सल झाला, -1 राहिला, इंटू ब्रॅकेट मध्ये t रेज टू 1/2 म्हणजे स्क्वेअर रूट मध्ये बनतो, दॅट इज रूट ऑफ t प्लस c. ओके, पण t आपण रिप्लेस काय केला, t बघा, दॅट इज tan x स्क्वेअर आहे, दॅट इज इक्वल टू -1 अपॉन रूट ऑफ tan x स्क्वेअर. ओके, tan x स्क्वेअर प्लस c हे माझं फायनल आन्सर. ओके, चलो कॉपी करते हैं. एग्जाम्पल थोडं लेंदी होतं, परत एकदा सांगतो. सी, आपण tan x स्क्वेअर इज इक्वल टू t रिप्लेस केलं, ते रिप्लेस केल्यानंतर याचा डेरिव्हेटिव्ह घेतला tan x स्क्वेअरचा. tan x चा डेरिव्हेटिव्ह काय, sec स्क्वेअर x आहे, पण हे कंपोजिट फंक्शन त्याचा परत एकदा डेरिव्हेटिव्ह घेतला, दॅट इज 2x बनतं dx dt. पण आपल्या इथे 2 क्वेश्चन मध्ये नाहीये, तर t आपण 2 हा जो आहे तो इकडे डिनॉमिनेटर मध्ये टाकला, हा कंप्लीट फंक्शन इज इक्वल टू dt/2 ठेवला. ओके, dt/2 ठेवला, नंतर इथे आपण t फंक्शन ठेवलं तर दॅट इज t क्यूब बनतो, इथे क्यूब आहे ना, त्यामुळे t क्यूब बनतो. t क्यूबचं आपल्याला डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन घेता येतं आणि आपण ते इंटिग्रेशन घेतल्यानंतर फायनल आन्सर आपल्याला भेटलं. चलो कॉपी करके नेक्स्ट एग्जाम्पल, 5th एग्जाम्पल. चल बघा, सी थांब बाळा, सी नेक्स्ट एक्झाम्पल. आता बघ व्यवस्थित बघा, एक्झाम्पल खूप इझी आहे. इथे काय आहे, e⁻3x अपॉन e⁻3x + 1 आहे, बरोबर ना. म्हणजे डायरेक्ट बघितलं तुम्हाला हे फंक्शन f ऑफ x आहे, त्याचं डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह वर आहे. ओके, तर आपले जे आपण अगोदर 2 रिझल्ट यूज केले, ते रिझल्ट यूज करून पण आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करता येतं. ओके, पण आता आपण काय करतो,
जी आपली प्रोसेस आपण सबस्टिट्यूशन करतोय त्या प्रोसेसचा आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. सी काय आपण जर फंक्शन आपलं काय आहे, फंक्शन कोणतं एक रिप्लेस करायचं ज्याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला क्वेश्चनमध्ये असला पाहिजे. तर मी 3x, आता 3x ला मी रिप्लेस केला तर डेरिव्हेटिव्ह याचा येणार का, 3x + 1 येणार का, नाहीच येणार. पण 3x e⁻3x + 1 चा डेरिव्हेटिव्ह घेतला तर माझा 3x माझा डेरिव्हेटिव्ह येईल, ती पॉसिबिलिटी. पण त्यात आणखी काही आपल्याला डिवाइड करायला लागणार. ते कसं बघा, सी समजा पुट e⁻3x + 1 = मी याला ठेवलं t ठेवलं, बरोबर. आता याचं डेरिव्हेटिव्ह काय, याचं डेरिव्हेटिव्ह काय बनतो, e⁻3x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे e⁻3x, ओके. कारण की डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 इज 0 आणि ही कन्फर्म आपण e⁻3x हे 3x माझं कंपोजिट फंक्शन आहे, दॅरफॉर मल्टिप्लाइड बाय 3. ओके, डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज 1 म्हणजे राहिलं फक्त 3. लक्षात आलं. सी परत सांगतो, e⁻3x + 1 आहे, त्याचं जर डेरिव्हेटिव्ह घेतलं त्याचं काय बनतो डेरिव्हेटिव्ह, दॅट इज e⁻3x, डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 इज 0, राहिला फक्त e⁻3x. पण e⁻3x ला हा 3 × x हा कंपोजिट फंक्शन आहे, त्यामुळे परत आपण त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला त्याचा डेरिव्हेटिव्ह येतो 3 येतो, कारण डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज 1 = dt, याचा dx = dt. आता सी नेक्स्ट, आता बघा आपल्याला इथे काय पाहिजे, इथे 3 एक्स्ट्रा आला आपल्याला, इथे 3 एक्स्ट्रा, इथे 3 आहे का, नाही. एक तर आपल्याला त्याला मल्टिप्लाय करावं लागेल किंवा ह्या 3 ला इथे 3 मल्टिप्लाय करावं लागेल किंवा ह्या 3 ला इकडे डिवाइड करून टाका, जसं आपण अगोदरच्या एक्झाम्पलला केलं होतं. तर काय बनेल माझा e⁻3x dx = dt/3 बनेल, बरोबर ना. हा 3 मी इकडे डिवाइड केला म्हणजे माझा e⁻3x dx हा कम्प्लीट रिप्लेस होतो dt/3. दॅरफॉर काय लिहितो आता, कसं फंक्शन म्हणलं, दॅट इज I इंटिग्रेशन ऑफ e⁻3x dx ला काय ठेवतो मी dt/3 मल्टिप्लाय करतो dt/3 आणि 1/e⁻3x ला काय ठेवलं होतं, 1/e⁻3x ला दॅट इज 1/t येतं, 1/t. आता 1/t चं इंटिग्रेशन घ्या, कसं बनणार, दॅट इज x⁻n च्या म्हणजे आपलं इंटिग्रेशन इज इक्वल टू t⁻1/t म्हणजेच काय, दॅट इज इंटिग्रेशन ऑफ 1/x इज इक्वल टू काय येतं, log x येतं, बरोबर आहे ना. इंटिग्रेशन ऑफ 1/x इज इक्वल टू log x येतं. दॅरफॉर हे काय म्हणणं माझं, इंटिग्रेशन 1/t dt इज इक्वल टू फायनल आन्सर काय बनेल, इज इक्वल टू log t आणि हे मल्टिप्लाइड 1/3 होतं, दॅट इज डिवायडेड बाय 3 प्लस c. पण आपण टी काहीतरी ठेवलं होतं ते वापस रिप्लेस करून टाका, दॅट इज इक्वल टू I इज इक्वल टू काय ठेवलं होतं टी, मी e⁻3x + 1 म्हणजेच काय बनेल log ऑफ e⁻3x + 1 प्लस c/3. हे माझं फाइनल आंसर. एकदम इजी होतं. चलो 5th एग्जाम्पल भी खत्म हो गया. चलो 6th एग्जाम्पल. सिक्स्थ एक्झाम्पल दिसतो थोडा कॉम्प्लिकेटेड आहे, पण आपल्याला थोडंसं स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करून म्हणजे फोडून त्याला सॉल्व्ह करावं लागेल व्यवस्थित. कसं बघा, पॉसिबिलिटी चेक करा किंवा काय आपलं सबस्टिट्यूशन ठेवता येईल ज्याने केल्याने आपल्याला काहीतरी व्हॅल्यू त्याचं डायरेक्ट इंटिग्रेशन घेता येईल. ओके,
तर बघूया आपण काय काय ठेवता येईल. एक तर आपल्याला जो डिफिकल्ट टर्म दिसतो ना त्यालाच आपण पहिला वार करूया. म्हणजे आपल्याला डिफिकल्ट टर्म कोण दिसते, टॅन इनव्हर्स ऑफ दिसतं. टॅन इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह काय, दॅट इज 1/1 + x². बरोबर आहे ना. दॅट इज टॅन इनव्हर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय इज इक्वल टू 1/1 + x². हे बघितलं होतं आपण, बरोबर आहे ना. दॅट इज टॅन इनव्हर्स ऑफ 1/1 + x². हे x² + 1 म्हणजेच काय, दॅट इज x² + 1 म्हणजेच काय इज इक्वल टू 1/1, दॅट इज 1/1 + x². सेम आहे ना, काय फरक पडणार, फक्त कन्फ्युजन करण्यासाठी ते x² + 1 दिलं. म्हणजे एक तर आपल्याला कळलं की हे टॅन इनव्हर्सला आपल्याला काहीतरी रिप्लेस करायचं आहे, पण टॅन सोबत x प्लस पण आहे ना, दोन्ही टर्म आपण ठेवून ही वाली कंप्लीट टर्म रिप्लेस करण्याचा प्रयत्न करू. ही वाली कंप्लीट टर्म मग आपल्याला a⁻a पण ही टॅन x प्लस टॅन इनव्हर्स ऑफ a, टॅन इनव्हर्स ऑफ x ही त्याला a. तर मग आपण काय करू, ही वाली टर्म कंप्लीट x प्लस टॅन इनव्हर्स ऑफ x इज इक्वल टू t ठेवू. a⁻t आल्यानंतर आपण नंतर त्याचं इंटिग्रेशन घेऊ शकतो, कारण की आपल्याला माहिती आहे a⁻x इंटिग्रेशन इज इक्वल टू काय येतं, a⁻x log a. हे आपल्याकडे ऑलरेडी इंटिग्रेशनचा आपला फॉर्म्युला आहे. त्यामुळं a⁻t आला तर त्याचं इंटिग्रेशन आपल्याला घेता येईल. ओके, डज नॉट मॅटर. पण हे काय माझं x प्लस टॅन इनव्हर्स ऑफ x. आता हे व्यवस्थित आपण जर सॉल्व्ह करू तर आपल्याला ही कंप्लीट टर्म आपल्याला रिप्लेस करता आला पाहिजे. आपला हा मेन फंड आहे. तर मी समजा पुट ओके x प्लस टॅन इनव्हर्स ऑफ x इज इक्वल टू t ठेवलं तर डेरिव्हेटिव्ह घेतो मी. ओके, डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो 1 प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 टॅन इनव्हर्स ऑफ x काय येतो 1 + x². ओके, दॅट इज dx इज इक्वल टू dt. पण ही वाली कंप्लीट टर्म आली का आपली, आणखी कंप्लीट टर्म आली का, दॅट इज 1 + 1 नाही आली ना. तर याला काय करा, क्रॉस मल्टिप्लाय करा. म्हणजे ही काय बनेल, क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर काय बनेल माझं 1 + x² + 1/1 + x² dx इज इक्वल टू dt. हे ओपन केल्यानंतर हे प्लस प्लस काय बनेल 1 + 1 + 2 बनेल माझं. म्हणजे x² + 2 अपॉन हे 1 + x² आहे, त्याला x² अगोदर घ्या, x² + 1 डज नॉट, म्हणजे काय फरक पडणार नाही त्याला, इंटू dx इज इक्वल टू dt. बघा आता x² + 2 x² + 1 x² + 2 x² + 1 आणि dx याला कंप्लीट टर्मला रिप्लेस काय करणार आपण, dt ना. तर करूया, चलो. मग माझं फंक्शन कसं बनेल इज इक्वल टू, हा कंप्लीट रिप्लेस झाल्यानंतर हा इंटिग्रेशन ऑफ याला काय मी रिप्लेस केलं, दॅट इज dt. याला या कंप्लीट फंक्शन इंटू dx ला मल्टिप्लाय केलं, दॅट इज dt ठेवला. हां, इथं राहिला का माझा a⁻t राहिला, बरोबर ना. a⁻, या फंक्शनला मी कंप्लीट t ठेवलं होतं, दॅट इज a⁻t राहिला माझं फक्त. आता a⁻t चा इंटिग्रेशन काय, दॅट इज a⁻x इंटिग्रेशन काय, a⁻x इज इक्वल टू आता सांगितलं a⁻x अपॉन log a. ओके, चलो. फिर आता दॅट इज आंसर इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ a⁻t इज इक्वल टू a⁻t अपॉन log a प्लस c. हे माझं फायनल आन्सर. पण आपण t जो t आहे ना, दॅट इज t आपण काय तर ठेवला होता, t इज इक्वल टू x प्लस टॅन इनव्हर्स ऑफ x. तो परत वापरून रिप्लेस करू द्या, दॅट इज i इज इक्वल टू a⁻t काय माझा, दॅट इज x प्लस टॅन इनव्हर्स ऑफ x अपॉन log a प्लस c. हे माझं फायनल आन्सर. चलो नेक्स्ट एग्जाम्पल.
शांत बस. ओके लवकर फिनिश करतो थांब. चल नेक्स्ट एग्जाम्पल आहे e raised to x into log sin x e raised to x upon tan e raised to x dx. ओके tan e raised to x dx ह्या एक्झाम्पल मधला सगळ्यात या टाईपचे एक्झाम्पल तुम्हाला कधीच फर्स्ट अप्रोचमध्ये कधीच सॉल्व्ह करता येणार नाही. अशा टाईपच्या एक्झाम्पलला तुम्हाला प्रॅक्टिसच करावं लागेल. ओके कारण की असं बघितलं तुम्हाला कोणतं फंक्शन काय रिप्लेस करावं आणि कसं आपण सॉल्व्ह करा हे फर्स्ट आयटममध्ये कधीच एक्झाम्पल सॉल्व्ह होणार नाही. कारण की हे एक्झाम्पलमध्ये हे एक्सरसाइजमधलं हे थोडंसं वेगळं एक्झाम्पल आहे जे थोडंसं टफ आहे. ओके तर तरी पण टफ असलं तरी आपल्याला सॉल्व्ह करावंच लागणार आहे. पण आपण तो थोडंसं सिम्प्लिफाय करून जे आपण प्रोसेस शिकलेलं आहे तसं अप्रोच करूनच आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू किंवा सिम्प्लिफाय कसं मोर सिम्प्लिफाय कसं करेल आणि लॉंग टर्मसाठी कसं लक्षात राहील याकडे आपण जास्त म्हणजे थोडंसं फोकस करूया. सी आता बघा सी टॅन एक्सचं पण इंटिग्रेशन माझं काय टॅन एक्स इंटिग्रेशन इथं साइन माझं सेक्स स्क्वेअर एक्स आहे. सेक्स स्क्वेअर एक्स इथं पण नाही माझं तर ते रिप्लेस करू शकत नाही मी. ओके ते एक झालं माझं. ई रेस टू एक्स तो पण रिप्लेस करू शकत नाही. पण लॉग ऑफ साइन ई रेस टू एक्स टॅन एक्स तर रिप्लेस करू शकतो. हे माझं कन्फर्म झालं. आता राहिलं फक्त काय लॉग ऑफ साइन ई रेस टू एक्स हाच एक जो फंक्शन राहिला तो मी टी ठेवू शकतोय. तर आपण ट्राय करूया की लॉग ऑफ साइन ई रेस टू एक्सला आपण टी ठेवून काय आपल्याला बाकी सबस्टिट्यूट करता येईल ते बघू मग किंवा काय रिप्लेस करता येईल किंवा कसं आपलं क्वेश्चन बनेल हे बघूया. सिम्पल मी साईडला करूया मग रफ करतो मग आपण परत फेअर करूया. समजा मी लॉग ऑफ साइन ई रेस टू एक्सला मी ठेवलंय टी ठेवलं इज इक्वल टू टी ठेवलं. तर याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आपल्याला दॅट इज लॉग ऑफ साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय दॅट इज लॉग ऑफ साइन ई रेस टू एक्स बरोबर. पण ही साइन ई रेस टू एक्स ही कंपोजिट फंक्शन आहे. म्हणजेच कंपोजिट फंक्शन म्हणजे साइनचा डबल इंटिग्रेशन घ्यावं लागेल डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. साइनचा डेरिव्हेटिव्ह काय कॉस ऑफ ई रेस टू एक्स बनेल. पण आणखी जो अँगल आहे ई रेस टू एक्स तो पण एक कंपोजिट फंक्शन आहे म्हणजे परत ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागेल दॅट इज ई रेस टू एक्स बनेल. ओके इज इक्वल टू दॅट इज डी एक्स इज इक्वल टू इन डेरिव्हेटिव्ह ऑफ टी काय बनेल डी टी. इथपर्यंत क्लिअर आहे. आता बघा जर केअरफुल बघितलं तर हे काय बनेल माझं थोडं व्यवस्थित लिहितो मी दॅट इज कॉस ई रेस टू एक्स अपॉन साइन ई रेस टू एक्स मल्टिप्लाइड बाय ई रेस टू एक्स डी एक्स इज इक्वल टू डी टी. कॉस अपॉन साइन काय असतं माझं कॉस अपॉन साइन कॉस एक्स अपॉन साइन एक्स इज इक्वल टू असतं माझं कॉट एक्स असतं बरोबर आहे ना. साइन अपॉन कॉस काय असतं टॅन असतं तर कॉस अपॉन साइन काय असतं कॉट एक्स असतं. तर इज इक्वल टू याला काय रिप्लेस करतो दॅट इज कॉट ई रेस टू एक्स इंटू ई रेस टू एक्स डी एक्स इज इक्वल टू डी टी. क्लिअर इथपर्यंत. पण आता ह्या कम्प्लीट फंक्शनला मी रिप्लेस इज इक्वल टू डी टी ठेवायचं मला. पण मला हे कॉट दिसतं का फंक्शनमध्ये इथं कॉट फंक्शन दिसतं का इथे नाही फंक्शन. पण आपल्याकडे टॅन आहे ना हा टॅन आपल्याला रेसिप्रोकल माहिती आहे. 1 टॅनचा रेसिप्रोकल काय 1 टॅन ई रेस टू एक्सचा रेसिप्रोकल काय दॅट इज कॉट ई रेस टू एक्स आहे बरोबर आहे ना. 1 टॅन एक्सचा रेसिप्रोकल इज इक्वल टू काय कॉट एक्स आहे. हे दोन रेसिप्रोकल मध्ये आहे. जसं सी 1 साइन एक्सचा रेसिप्रोकल काय असतो दॅट इज कोसेक एक्स असतो बरोबर आहे ना. 1 सेकचा काय असतो सेक एक्स इज इक्वल टू काय दॅट इज इक्वल टू 1 सेक एक्स दॅट इज कॉस एक्स असतो. हे रेसिप्रोकल्स आहे ना. 1 टॅन इज इक्वल टू कॉट एक्स आहे 1 साइन एक्स कोसेक आहे 1 सेक कॉस आहे. तर हे 1 टॅन एक्सला दॅट इज 1 ई टॅन ई रेस टू एक्सला कॉट ई रेस टू एक्स ठेवू शकतो आपण. ओके मग आपला एक्झाम्पल सॉल्व्ह होईल. कारण की बघा सी कॉट ई रेस टू हे फंक्शन कसं बनेल जर मी इथे ठेवलं कॉट एक्स ठेवलं हे टॅनला मी कॉट केलं तर फंक्शन कसं बनेल ई रेस टू एक्स याला तर मी टी ठेवलेले अपॉन ही काय 1 टॅन दॅट इज कॉट ई रेस टू एक्स डी एक्स बरोबर आहे ना. ही कम्प्लीट रिप्लेस होईल दॅट इज कॉट ई रेस टू एक्स डी एक्स कम्प्लीट रिप्लेस होईल डी टी ना. ओके चलो फिर आपला एक्झाम्पल सॉल्व्ह होईल. आपण काय म्हटलं तसं आपण जे इकडे रफ मध्ये सॉल्व्ह करत तेच इकडे दॅट इज पुट लॉग साइन पहिले आपण याला रिप्लेस करूया 1 टॅन एक्सला दॅट इज सिम्प्लिफाय करूया
e raised to x log of sin e raised to x into 1 upon tan x ला ठेवलं मी, that is cot e raised to x dx. Therefore put log of sin e raised to x is equal to t. Therefore 1 याचा डेरिव्हेटिव्ह घेतला, that is 1 upon sin e raised to x multiplied by cos e raised to x into e raised to x dx is equal to dt. Then आपण याला cos e raised to x upon sin e raised to x into e raised to x dx is equal to dt. बरोबर, हे काय बनेल माझं, that is cot e raised to x into e raised to x dx is equal to dt. e raised to x first घ्या, that is e raised to x into cot e raised to x dx is equal to dt. कंप्लीट रिप्लेस करा, ही टर्म में रब कर दो. Therefore इज इक्वल टू काय बनेल माझं, रिप्लेस करतो याला dt ना, ही कंप्लीट टर्म, आता ही कंप्लीट टर्म, ही वाली टर्म, देन ही वाली टर्म रिप्लेस करतो dt ना, आणि ही आपण ठेवलं t ना. Therefore इंटिग्रेशन इज इक्वल टू काय बनेल, दॅट इज याला काय म्हणतो, याला dt ना ठेवलं, ही कंप्लीट टर्म काय आहे, दॅट इज t, आणि हे माझं कंप्लीट टर्म dt. आता इंटिग्रेशन ऑफ t तुम्हाला माहिती आहे कसं घ्यायचं, दॅट इज इंटिग्रेशन ऑफ t इज इक्वल टू, दॅट इज t प्लस हे t रेस टू 1 असतो, दॅट इज t 1 प्लस 1 अपॉन 1 प्लस 1 प्लस c इज इक्वल टू t रेस टू 2 अपॉन 2 प्लस c. पण टी आपण काहीतरी ठेवलेला आहे, तो वापस रिप्लेस करून टाका, दॅट इज इक्वल टू आय इज इक्वल टू टी काय ठेवलं होतं आपण, टी लॉग साइन ई रेस टू एक्स होल, याचा कंप्लीट काय, याचा टीचा स्क्वेअर आहे ना, म्हणजे कंप्लीट याचा स्क्वेअर प्लस सी अपॉन 2. हे माझं फायनल आन्सर. ओके, हे माझं फायनल आन्सर. 7th एक्झाम्पल कंप्लीट. माझं 7th एक्झाम्पल कंप्लीट झालं. चलो एट एग्जाम्पल घेऊया. इसको भी लॉजिक लगाना पड़ेगा, याला पण थोडंसं लॉजिक लावावं लागेल, कारण की ह्या एक्झाम्पलला हे पण तुम्ही फर्स्ट टाइम सॉल्व्ह करू शकत नाही, याला तुम्हाला प्रॅक्टिसच पाहिजे. या एक्झाम्पलला इथे dx आहे. आता ह्या एक्झाम्पलला आपण बघितलं तर काय, डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणताही फंक्शन, आपण पहिला घेऊ फंक्शन e रेस टू 2x मायनस 1, याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, दॅट इज e रेस टू 2x इंटू 2 येतो, बरोबर आहे. पण वर काय आहे, दॅट इज e रेस टू 2x प्लस 1 आहे, इथे प्लस 1 आहे का, नाही आहे, त्यामुळे आपल्याला डायरेक्ट त्याचं याचा डेरिव्हेटिव्ह फंक्शनचे वर ठेवता येत नाही. आता आपण e रेस टू 2x प्लस 1 याचा डेरिव्हेटिव्ह घेऊ, दॅट इज जर आपण समजा ते ठेवलं टी, तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, दॅट इज e रेस टू 2x इंटू 2 येतं. मग याला पण आपल्याला रिप्लेस करता येणार नाही, दॅट इज e रेस टू 2x प्लस 1 ला पण आपल्याला रिप्लेस करता येणार नाही. ओके, तर अशा एक्झाम्पलमध्ये आपण काय करू, ह्या कंप्लीट टर्मला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला ई रेस टू एक्स ना डिवाइड करूया, म्हणजे एक ना थोडंसं पॉवर कम करूया, कारण की इथे प्लस मायनस बनल्यानंतर आपल्याला डेरिव्हेटिव्ह बनेल, त्यामुळं आपण ह्या कंप्लीट न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला ई रेस टू एक्स ना डिवाइड करू. त्यानंतर डिवाइड
न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय ई रेस टू एक्स. ओके, हे काय बनेल, दॅट इज आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ e raised to 2x plus 1 upon e raised to x upon e raised to 2x minus 1 upon e raised to x dx is equal to ही e raised to x ही टर्म दोन्हीला पण डिनॉमिनेटर दोघांना पण स्प्लिट करा, म्हणजे हे काय बनेल, दॅट इज e raised to 2x upon e raised to x plus 1 upon e raised to x upon e raised to 2x upon e raised to x minus 1 upon e raised to x dx. क्लिअर आहे, इथपर्यंत तर क्लिअर आहे. आता सी इथं बघा, ई रेस टू 2x हे अपॉन ई रेस टू एक्स आहे, हा वर गेल्यानंतर काय बनेल, दॅट इज ई रेस टू मायनस एक्स बनेल. दोन्ही बेस सेम असल्यामुळे डायरेक्ट इंडायसेसचं आपण ऍडिशन करू शकतो, दॅट इज 2x मायनस एक्स काय बनतो, दॅट इज ई रेस टू एक्स बनतो. 2x मायनस एक्स आहे ना, 2x मायनस एक्स ऍड करतो, म्हणजे डायरेक्ट लिहिता येतो मला. मी काय बनवणार की इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ हे काय बनेल माझं डिवाइड केल्यानंतर, दॅट इज ई रेस टू एक्स बनेल मायनस 1 अपॉन ई रेस टू एक्स आहे, आणि वर घेतल्यानंतर त्या ई रेस टू मायनस एक्स बनेल अपॉन, इथे पण डिनॉमिनेटरला ई रेस टू एक्स आहे, इथे प्लस आहे, ई रेस टू एक्स आहे, इथे मायनस आहे, आणि ई रेस टू मायनस एक्स बनेल dx बनेल. आता बघा फंक्शन बघा, सी आता कोणतं, बी केअरफुल, आता दोन्ही पण ट्राय करूया आणि कोणतं आपल्याला रिप्लेस सबस्टिट्यूट करता येईल ते चेक करूया. सी जर समजा ह्या फंक्शनला मी रिप्लेस केलं टी, म्हणजे ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू मायनस एक्स इज इक्वल टू टी ठेवलं, तर काय बनेल माझं, ई रेस टू एक्स डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू मायनस एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय बनेल, ई रेस टू मायनस एक्स, आणि हे कंपोजिट फंक्शन आहे इज इक्वल टू त्याचं पण डेरिव्हेटिव्ह काय आहे, इंटू -1 बनेल इज इक्वल टू डी टी बनेल. बरोबर आहे ना. हा -1 याकडे मल्टिप्लाय केल्यानंतर ई रेस टू एक्स इज इक्वल टू ई रेस टू एक्स मायनस हा मायनस याला मल्टिप्लाय दॅट इज मायनस, दॅट इज ई रेस टू बनेल ई रेस टू मायनस एक्स इज इक्वल टू डी टी बनेल. ओके बरोबर आहे ना. म्हणजे जर समजा मी प्लसला इथं दॅट इज ई रेस टू एक्स ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू मायनस एक्स इज इक्वल टू टी ठेवलं, तर ई रेस टू एक्स मायनस ई रेस टू एक्सला डी टी ठेवू शकतो. बरोबर आहे ना, ठेवू शकते, डज नॉट मॅटर. बरं समजा ई रेस टू एक्स मायनस ई रेस टू एक्सला टी ठेवलं, तर काय फंक्शन काय होईल चेक करूया. ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स मायनस ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू मायनस एक्स, आणि हे -1 मल्टिप्लायर मध्ये इज इक्वल टू डी टी, मायनस मायनस प्लस बनेल, दॅट इज ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू मायनस एक्स इज इक्वल टू डी टी. म्हणजे ई रेस टू मायनस हा पण टी ठेवला तर आपल्याला वरचा फंक्शन, म्हणजे कोणताही दोन्ही फंक्शनमध्ये कोणताही टी ठेवला तर डज नॉट मॅटर, काही फरक पडत नाही. तर चलो ठेवूया आपण एक कोणताही ठेवूया, मग आपण मी हा ठेवला. ओके, तर हे काय बनलं, दॅट इज इक्वल टू ई रेस टू मायनस एक्स टी ठेवला. ओके, टी ठेवल्यानंतर हे फंक्शन बनेल लाय इज इक्वल टू टी कोणतेही फंक्शन ठेवलं तर काही फरक पडणार नाही. चलो फिर ओके, आपला कोणताही फंक्शन ठेवला तर आपल्याला काही फरक पडणार, पण लक्षात घ्या इथे थोडीशी गडबड झाली. इथे ई रेस टू एक्स मायनस ई रेक्सला आपण जर ठेवलं तर इज इक्वल टू डी टी येतं, ही डी टी 1/dt येईल, मग त्यामुळे आपलं फंक्शन उलटं होईल. ओके, 1/t आपलं फंक्शन उलटं होईल. जर समजा आपण याला जो डिनॉमिनेटरचं जे फंक्शन आहे, फॉर एक्झाम्पल हे ई रेस टू एक्स पुट ई रेस टू एक्स मायनस ई रेस टू मायनस एक्स इज इक्वल टू टी ठेवला तर आपलं 1/t dt येईल, आणि ते आपल्याला सॉल्व्ह करणं इझी जाईल. कसं सी आता हे फंक्शन मी पुट ई रेस टू एक्स डिनॉमिनेटर, कारण की आपण एक रिझल्ट पण बघितलं, जर फंक्शन असेल जर फंक्शन असेल आणि वन फंक्शन जर असेल एखादं एफ ऑफ एक्स असेल आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह जर एफ डॅश ऑफ एक्स असेल, तर आपल्याला डायरेक्ट रिझल्ट आहे. कोणता रिझल्ट आहे, दॅट इज लॉग ऑफ आपला फंक्शन एफ ऑफ एक्स आहे प्लस सी, हे आन्सर आपल्याला डायरेक्ट येतं.
म्हणजे याचं फंक्शन असेल, म्हणजे हे ई रेस टू एक्स मायनस ई रेस टू एक्स हे माझं फंक्शन आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह वर ठेवला. ओके, त्याचा डेरिव्हेटिव्ह वर आहे ऑलरेडी, तर त्याचा आन्सर आपल्याला डायरेक्ट येतो, दॅट इज लॉग ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी. त्यामुळं जो डिनॉमिनेटरची टर्म आहे त्याला रिप्लेस करा. वरच्यानं पण याचा डेरिव्हेटिव्ह हा बॉटमला येतो, पण ते थोडंसं कॉम्प्लिकेशन बनेल. डी2 बाय डी टी हा डिनॉमिनेटर जाईल, मग आपल्याला डबल कन्वर्जन करायला लागेल, लेंथी बनेल. जर समजा यालाच मी जर समजा टी ठेवलं डिनॉमिनेटरला, दॅट इज ई रेस टू एक्स मायनस ई रेस टू एक्स इज इक्वल टू टी ठेवलं, म्हणजेच माझं डी ई रेस टू एक्स हे काय बनेल, दॅट इज मायनस ई रेस टू मायनस एक्स मायनस 1 इज इक्वल टू डी टी. मायनस मायनस काय बनेल, दॅट इज ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू मायनस एक्स इज इक्वल टू डी टी. आता समोर कम्प्लीट न्यूमरेटर टर्म आहे, कम्प्लीट न्यूमरेटर टर्म तुम्हाला दॅट इज इक्वल टू हे डी एक्स इज इक्वल टू डी टी. म्हणजे कम्प्लीट न्यूमरेटर टर्म आहे ना, दॅट इज ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू मायनस एक्स डी एक्स, ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू एक्स मायनस डी एक्स, हे कम्प्लीट डी टी ठेवता येईल तुम्हाला. दॅरफोर काय बनेल, इज इक्वल टू इंटिग्रेशन इज इक्वल टू हे काय ठेवलं मी, हे टी दॅट इज 1 अपॉन टी इज इक्वल टू डी टी ठेवलं. वरची जी कम्प्लीट न्यूमरेटर टर्म ही डी टी ठेवली. Therefore इंटिग्रेशन ऑफ 1 बाय टी तुम्हाला डायरेक्ट फॉर्म्युला आहे, दॅट इज 1 बाय टी, दॅट इज इंटिग्रेशन ऑफ 1 बाय एक्स इज इक्वल टू लॉग एक्स आहे. ठीक आहे, दॅट इज इंटिग्रेशन काय बनेल माझं 1 बाय टीचं इंटिग्रेशन, दॅट इज लॉग टी प्लस सी बनेल. पण लॉग टी आपण काहीतरी रिप्लेस ऑलरेडी केलं, दॅट इज लॉग ऑफ टी काय माझा टी 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 इथे, दॅट इज ई रेस टू एक्स मायनस ई रेस टू मायनस एक्स इज इक्वल टू टी होता प्लस सी, हे माझं फायनल आन्सर. ओके, चलो. नाइन्थ एग्जाम्पल हो गया. इंटीग्रेशन ऑफ चलो बघा, नाइन्थ एक्झाम्पल आहे. आता ह्या एक्झाम्पलला पण थोडंसं सिम्प्लिफिकेशन करावं लागेल तुम्हाला, आणि त्याची प्रॅक्टिसच करावं लागणार आहे. हे प्रॉब्लेम पण तुम्हाला डायरेक्ट सॉल्व्ह करता येणार नाही, याची पण प्रॅक्टिस करावं लागेल. कारण बघा सी कॉम्प्लिकेटेड आहे थोडंसं. जर समजा मी कोणतेही टर्म ठेवली तर मला डायरेक्ट इंटिग्रेशन घेता येणार नाही. समजा मी फॉर एक्झाम्पल कॉस क्यूब एक्स इज इक्वल टू टी ठेवला, तर याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो 3 साइन एक ना रेडिस होईल स्क्वेअर एक्स डी एक्स इज इक्वल टू डी टी बनेल. पण इथे काय साइन माझा रेस टू 4 येत आहे, मग मला हे रिप्लेस करता येणार का, नाही, कॉस पण येणार. तर साइनला मी समजा रिप्लेस केलं, साइन रेस टू 4 एक्स इज इक्वल टू टी ठेवलं, इज इक्वल टू टी ठेवला, हे काय बनेल, दॅट इज 4 इंटू साइन क्यूब, साइनचं डेरिव्हेटिव्ह काय कॉस क्यूब साइन ठेवता येईल का, साइन रेस टू 4 एक्स इज इक्वल टू टी ठेवलं, म्हणजे काय बनेल 4 इंटू साइनचं डेरिव्हेटिव्ह दॅट इज कॉस क्यूब एक्स डी एक्स इज इक्वल टू डी टी. ओके, सॉल्व करता येईल का आपल्याला तसं. जर आपण साइन ठेवलं, सी बघा आता, जर समजा साइन रेस टू 4 एक्स इज इक्वल टू टी ठेवलं, तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, दॅट इज 4 साइन रेस टू 4 एक्स इंटू साइनचा डेरिव्हेटिव्ह काय बनतो, दॅट इज कॉस एक ना रिड्यूस होतो, दॅट इज 3 साइन रेस टू अँड साइनचा डेरिव्हेटिव्ह काय, दॅट इज कॉस एक्स. तर मग मला साइन पण ठेवता येणार नाही आणि कॉस पण ठेवता येणार नाही, कारण की बघा कॉस क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय, कॉस क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय आहे, दॅट इज 3 कॉस स्क्वेअर एक्स, परत कॉसचा डेरिव्हेटिव्ह दॅट इज साइन एक्स आहे, मायनस साइन एक्स. ही आपली टर्म साइन एक्स साइन स्क्वेअर एक्स साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर एक्स साइन एक्स आहे,
ही टर्म आहे का आपल्या याच्यामध्ये? नाही, हे पण रिप्लेस नाही करता येणार. जर साइन रेस टू 4xt ठेवला तर ती पण रिप्लेस करता येणार नाही, कारण त्याचं डेरिव्हेटिव्ह 4 sin क्यूब एक्स इंटू कॉस एक्स येईल. ओके, तर ती पण आपल्याला रिप्लेस करता येणार नाही. तर या एक्झाम्पलमध्ये आपण काय करायचं, जी मधली टर्म आहे ना आपली, ही मधली टर्म दॅट इज कॉस स्क्वेअर, याला स्प्लिट करा. म्हणजे इज इक्वल टू साइन रेस टू 4x, हे काय घ्या कॉस स्क्वेअर एक्स मल्टिप्लाइड बाय कॉस एक्स dx आहे. फक्त कॉस क्यूबला मी कॉस स्क्वेअर इंटू कॉस एक्स लिहिलं. यानं काय फरक पडेल, ही जी मधली टर्म आहे कॉस स्क्वेअर एक्स, याची मी आयडेंटिटी यूज करून इन टर्म्स ऑफ मी साइन आणू शकतोय. म्हणजे फॉर एक्झाम्पल सी इज इक्वल टू, हे काय बनेल साइन रेस टू 4x इंटू, याला काय रिप्लेस करतो 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स, कारण की आयडेंटिटी फर्स्ट आयडेंटिटी कोणती आहे, दॅट इज साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1. ही आयडेंटिटी यूज करून मी याला रिप्लेस करलो. ओके, म्हणजेच काय कॉस स्क्वेअरला काय रिप्लेस करतो 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस एक्स dx आहे. आता जर समजा मी कंप्लीट याच्यामध्ये टर्ममध्ये साइन एक्सला रिप्लेस केलं, मी फॉर एक्झाम्पल म्हटलं की पुट ओनली साइन एक्स इज इक्वल टू टी, ओनली साइन, कारण की हे टी रे साइन स्क्वेअर, हे जे स्क्वेअर वगैरे हे रेस टू देईन, त्याला डज नॉट मॅटर. फक्त मी साइन एक्स इज इक्वल टू टी ठेवलं तर साइनचा डेरिव्हेटिव्ह काय आहे, दॅट इज कॉस एक्स इज इक्वल टू डी टी. म्हणजे ही माझी कंप्लीट टर्म रिप्लेस होईल, बरोबर ना. मग याला मी डी टी ठेवतो. ओके, जे आपण जे बोललो पुट साइन एक्स इज इक्वल टू टी, देयरफॉर कॉस एक्स इज इक्वल टू डी टी बनेल. ओके, तर क्वेश्चन काय बनेल, इंटिग्रेशन ऑफ साइन, काय म्हटलं मी साइन एक्स ही टी ठेवलं म्हणजे माझं टी रेस टू 4 झालं. दॅन 1 मायनस हे काय माझं साइन एक्स मी काय म्हटलं टी, पण हे रेस टू 2 आहे, दॅट इज टी स्क्वेअर आहे, इंटू कॉस डी एक्सला काय ठेवलं मी, कॉस डी एक्सला काय झालं, दॅट इज कॉस एक्स डी एक्स इज इक्वल टू काय डी टी आहे. कॉस एक्स डी एक्सला काय ठेवलं, दॅट इज डी टी. कम्प्लीट टर्म टीच्या टर्ममध्ये आले आणि हे आपल्याला इंटिग्रेट करता येईल, ब्रॅकेट ओपन केल्यावर इंटिग्रेट करता येईल. ओके, देयरफॉर हे इज इक्वल टू काय बनेल, याला मल्टिप्लाय केल्यानंतर दॅट इज टी रेस टू 4 मायनस टी रेस टू 2 प्लस 6, दॅट इज टी रेस टू 6 इंटू डी टी. ओके, इंटू डी टू. आता इंटिग्रेशन घ्या, दॅट इज इक्वल टू आय इज इक्वल टू इंटिग्रेशन दोन्ही पण याला टर्मला स्प्लिट करतो, दॅट इज इंटिग्रेशन ऑफ टी रेस टू 4 मायनस इंटिग्रेशन ऑफ टी रेस टू 6, याला दोघांना पण डी टी द्या, डी टी मायनस इंटिग्रेशन ऑफ टी रेस टू 6 डी टी. ओके, आता इंटिग्रेशन याचं डायरेक्ट घेता येईल आपल्याला. हे काय झालं एक्स रेस टू एचच्या फॉर्ममध्ये, म्हणजेच टी 4 प्लस 1 अपॉन 4 प्लस 1. ओके, दॅन मायनस टी 6 प्लस 1 अपॉन टी, दॅट इज 6 प्लस 1 प्लस सी इज इक्वल टू टी रेस टू 5 अपॉन 5 मायनस टी रेस टू 6 प्लस 1 7 अपॉन 7 प्लस सी, हे झालं आय. पण टी आपण काहीतरी ऑलरेडी ठेवलेलं आहे, टी इज इक्वल टू साइन एक्स, जे आपण साइन एक्स ठेवलं तो वापस ठेवून द्या. तर फायनल आन्सर इज इक्वल टू साइन रेस टू साइन 5 रेस टू साइन एक्स रेस टू 5 अपॉन 5 मायनस साइन एक्स रेस टू 7 अपॉन 7 प्लस सी, हे माझं फायनल आन्सर. चलो, लास्ट एक्झाम्पल आता एक्सरसाइज मधलं 10th एक्झाम्पल, लास्ट एक्झाम्पल म्हणजे आजच्या लेक्चरचं लास्ट एक्झाम्पल. 10 एक्झाम्पल घेऊन थांबूया. टेंथ एक्झाम्पल लेतो, दॅट इज आय इज इक्वल टू इंटिग्रेट 1 अपॉन 4x प्लस 5 रेस टू मायनस 11 5 रेस टू x रेस टू मायनस 11 dx. चलो,
बघा क्वेश्चन डायरेक्ट सॉल्व्ह करता येणार नाही, कारण की याचा डेरिव्हेटिव्ह हे येणार नाही, 1 याचा डेरिव्हेटिव्ह हे येणार नाही. एक तर आपल्याला हिंट आहे x⁻11 आहे, त्याला काहीतरी आपण डिनॉमिनेटरमध्ये घेऊन टाकू आणि एक्झाम्पल सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. सी हे कसं बनेल, दॅट इज e⁻4x + 5/x⁻11 बनेल. बरोबर, x⁻11 हे -11 होतं, मी प्लस डिनॉमिनेटर घेऊन +11 केलं. याला क्रॉस मल्टिप्लाय करा. ओके, dx इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर हे 11x⁻1 आहे. ओके, x⁻1 प्लस x⁻11 किती बनेल, तो 1/4 × x⁻12 प्लस 5 दॅट इज x⁻11 इट इज dx. कारण की क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर दोघांना हे x⁻11 जाईल. हे x⁻11 डिनॉमिनेटरचं न्यूमरेटर जाईल, म्हणजे इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ x⁻11/4 × 12 + 5 dx. आता कुछ तो दिख रहा है, म्हणजे कसं बघा से, कारण की हे डेरिव्हेटिव्ह ऑफ x⁻12चं 1 ना मायनस होतं, म्हणजे 11 आहे, म्हणजे न्यूमरेटर येण्याचा चान्सेस आहे. पण समजा सी 4x⁻12 आहे, याचा डेरिव्हेटिव्ह काय येतं, दॅट इज इक्वल टू, हे आपण 4 बाजूला घेऊ, हा x⁻12चं डेरिव्हेटिव्ह 12 × x⁻11, 1 ना मायनस होतं डेरिव्हेटिव्ह, मग 12 4चा काय बनतो माझा 48 × x⁻11 बनतं. आपल्याकडे न्यूमरेटरमध्ये 11 आहे, पण 48 आहे का, नाही. मग 48 आपल्याला ॲडजस्ट करावं लागेल. 48 आपण डिवाइड अँड मल्टिप्लाय करूया, म्हणजे 48ला आपण ॲडजस्ट करूया. इज इक्वल टू कसं, चलो कैसे बनता है फिर, कसं बसून क्वेश्चन इज इक्वल टू आय इज इक्वल टू इंटिग्रेट 1/48 मी डिवाइड करून परत मल्टिप्लाय करतो, म्हणजे ते कॅन्सल होतं, डज नॉट मॅटर, मग ॲडजस्ट करावं लागेल आपल्याला. दॅट इज x⁻11/4 × x⁻12 + 5 dx आहे. तर आपण ही टर्म कंप्लीट टी मानतोय, पुट 4x⁻12 + 5 इज इक्वल टू टी. ओके, आता डेरिव्हेटिव्ह घ्या, दॅट इज हे काय बनेल 48x⁻11, डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 + 5चा डेरिव्हेटिव्ह 0 होतो आणि विथ रिस्पेक्ट एस करतो, तर dx इज इक्वल टू dt. ही कंप्लीट टर्म काय ठेवायची, ही कंप्लीट टर्म दॅट इज 48x⁻11 dx इज इक्वल टू dt ठेवा. दॅट इज आय इज इक्वल टू कसं बनेल, दॅट इज हे 1/48 तसंच ठेवा, 1/48 आपण मल्टिप्लाय केलं बाहेर, याला ठेवलं मी टी ठेवलं, दॅट इज इंटिग्रेशन ऑफ 1/t बनेल. कारण की 48x⁻12 x dx काय बनलं माझं, दॅट इज dt मल्टिप्लाइड बाय dt ठेवा, आणि हे 1 याला कंप्लीट टर्म आपण टी ठेवलं. ओके, दॅट इंटिग्रेशन ऑफ 1/tचं इंटिग्रेशन काय, दॅट इज 1/xचं इंटिग्रेशन काय, दॅट इज log of x. therefore काय फायनल आन्सर पण इज इक्वल टू 1/48 log of t प्लस c. पण 1/48 log t म्हणजे आपण t काहीतरी रिप्लेस केला, t म्हणजे ही वाली टर्म आपण वापस ठेवून द्या, दॅट इज log of 4x⁻12 + 5 प्लस c. ही माझं फायनल आन्सर, माझं फायनल आन्सर. फ्रेंड्स, एक्सरसाइज 3.2a मधले क्वेश्चन नंबर 1 मधले 10 एक्झाम्पल आपण आज कंप्लीट केलेले, विथ बेसिक इन्फॉर्मेशन. स्टार्टिंगचे 2 रिझल्ट बघितून आणि काही आपण इंटिग्रेशन पण जनरेट केले डायरेक्ट, दॅट इज टॅन कॉस सेक कोसेकचे इंटिग्रेशन पण आपण डायरेक्ट फॉर्म्युले बनवलेले. आज इथे थांबूया, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बाकीचे राहिलेले एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. थँक्यू.